नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या ज्यांचं लग्न आहे, म्हणजेच कन्या लग्न करता 7 सप्टेंबरला होणारं जे चंद्रग्रहण आहे, जे की खग्रास चंद्रग्रहण आहे, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे होतील. याचप्रमाणे तुमचं जर का कन्या लग्न असेल आणि आणखीन 2-3 राशी आहेत, त्यासुद्धा या ग्रहणाकरता खूपच महत्त्वाच्या करतात. त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी, कशा प्रकारे तुमची मानसिकता साधारण असायला हवी. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. थोडंसं खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर कन्या जे लग्न आहे त्याच्याकरता नेमकी आजची परिस्थिती काय आहे. गेल्या 1 ते 6 महिन्यापासून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहात. म्हणजे खरं तर मानसिकदृष्ट्या किंवा बौद्धिकदृष्ट्या तुम्ही बऱ्याच प्रमाणात अलर्ट असा. पण 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या झालेल्या आहेत. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुद्धा ॲक्टिव्ह झालेला आहात, म्हणजे फिरणं वगैरे जास्त झालेलं आहे आणि बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस हा तुमच्यावरती आलेला आहे. आणि याचं मुळात कारण असं आहे की गेल्या साधारण 1-6 महिन्यात तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ हा भ्रमण करतो आहे. आणि त्यामुळेच या गोष्टी थोड्याशा झालेल्या आहेत. फिरणं थोडंसं जास्त झालं आहे, प्रवास थोडेसे जास्त झालेले आहेत. तुम्ही प्रयत्न भरपूर करतात, पण तुला यश तुमच्या अपेक्षेप्रमाणे येत नाही आहे. आणि त्यामुळेच थोडंसं मन जे आहे हे निराश झालेलं आहे. अर्थात याबरोबरच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा थोडेसे ताणले गेलेले आहेत. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घेतलेले असेल. अर्थात ही गोष्ट कन्या लग्न किंवा कन्या राशी दोहोंकरता तेवढ्याच प्रमाणात तुम्ही अनुभवली असेल. आता या पुढे येणारे जे ग्रहण आहे त्याचा प्रभाव नेमका कशा प्रकारचा असेल. तर लक्षात घ्या, हे जे ग्रहण आहे, ग्रहण प्रामुख्याने तुमच्या 6व्या स्थानाला इफेक्ट करणार आहे. आणि अर्थात वेळ स्थानामध्ये सुद्धा रवी केतूची युती आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. अर्थात आरोग्याच्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहता. छोट्या मोठ्या आरोग्याचे जरी त्रास चालू झाले तर तुम्ही लगेचच्या लगेच त्यावरती काम करता आणि ती खूप चांगली सुद्धा गोष्ट आहे. खास करून पाठीचे पोटाचे त्रास किंवा अति विचार केल्यामुळे डोकं दुखणं, डोक्या संदर्भातले त्रास आणि कधी कधी स्किन एलर्जी असे त्रास हे तुम्हाला थोडेसे मिथ्याचेच आहेत. आता या ग्रहण काळामध्ये नेमकं काय करायला हवं. लक्षात घ्या, या ग्रहण काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रलोभनापासून लांब राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या मनावरती कोरून ठेवा, कारण या काळामध्ये घेतले गेलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त असते. अर्थात राहूचे ती स्पेशालिटी आहे किंवा विशेषता आहे की तुम्हाला आत्ता त्या गोष्टी अतिशय कॉन्फिडंट वाटतात की त्या गोष्टी किंवा ते निर्णय तुम्ही घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट तशाच प्रकारचे येते. परंतु ज्यावेळेस तुम्ही ते निर्णय घेता त्याच्यानंतर तुम्हाला जाणवतं की तुम्ही घेतलेले निर्णय किती चुकीचे होते. तर याकरता या काळामध्ये अर्थात ग्रहण जरी 7 तारखेला होणार असलं तरी त्याचे जे प्रभाव आहेत, परिणाम आहेत, ते 4-5 तारखेपासून सुरुवात होतील. म्हणजेच तुमची मानसिकता तशी चालू होईल किंवा तयार होते. तर साधारण 4-5 तारखेपासून ते 11-12 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. मध्ये छोटे असेल किंवा मोठे, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. आता यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमचे जे विरोधक आहे किंवा ज्याला आपण गुप्तशत्रू सुद्धा म्हणू, म्हणजे अशी माणसं की जी तोंडावर तुमच्याला खूप चांगली बोलतात परंतु मागवून तुमच्या बाबतीच्या कागाळ्या चालू असतात, यांच्यापासून सावध राहणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही ट्रस्टवरती नाही आहे, कारण समोरच्या त्याची लगेच विश्वास ठेवत नाही. परंतु काळ आमच्या विरोधात गेला मग आपले प्रयत्न थोडेसे तिथे पडतात. या संदर्भात काळजी हीच घ्यायला हवी की तुमचे जे व्यवहार असते ते ट्रान्सपरंट ठेवा. आउट ऑफ द वे जाऊन काम करू नका किंवा कॉन्फिडन्समध्ये जाऊन काम करू नका. फक्त लकच्या आधारावरती काम करू नका. गोष्टी तुमच्यासाठी विरोधात जातील. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातली छोटी जरी तक्रार असेल तर त्यावर लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, टेन्शन जरी आलं तरी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका, कारण जे काय स्ट्रेस येते तुम्हाला ते जास्तीत जास्त 8-10 दिवसासाठी असेल. त्याच्यानंतर गोष्टी परत नॉर्मल होते. परंतु त्या 8-10 दिवसामध्ये, म्हणजे आता तो ग्रहणाचा तुम्ही एकंदर कालावधी सांगितला, त्या दरम्यान तुमचं पाऊल मात्र चुकू देऊ नका, चुकीचं टाकू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे घेणं, पैसे देणं, जामीन राहणं यापासून लांब राहा. जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल, सामाजिक व्यक्ती असाल, समाजासमोर वावरणारे व्यक्ती असाल, तर हा जो कालावधी खास करून वेगवेगळी जी युती आहे ही साधारण त्याचा जो प्रभाव आहे हा सुद्धा 7 ते जवळजवळ 10 तारखेपर्यंत दिसेल, 10-11 तारखेपर्यंत दिसेल.
या दरम्यान स्वतःला जपणं गरजेचं राहील. मी तर म्हणेन संपूर्ण महिन्यामध्येच कोणत्याही अशा गोष्टी करू नका की ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल, की ज्यामध्ये रिस्क आहे. त्या गोष्टीपासून स्वतःला थोडंसं लांब ठेवणं गरजेचं राहील. आता आपण थोडी चर्चा करू, की जर का तुमचं कन्या लग्न असेल आणि रास जर का तुमची सिंह असेल, तर अर्थातच कन्या लग्न जर का सिंह रास असेल, तर मार्च महिन्यापासून गोष्टी काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही आहेत. साध्या गोष्टीसुद्धा चुकता आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला बराच का आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, अशा गोष्टीसुद्धा चुकत चाललेल्या आहेत. ज्या गोष्टी आधी खूप सोप्या होत्या, आता जास्त अवघड झालेल्या आहेत किंवा गुंता जास्त वाढलेल्या आहे. तर साधारणतः हा जो ग्रहण कालावधी आहे, हा ग्रहण कालावधी तुम्हाला आणखीन त्रासदायक होऊ शकेल. लक्षात घ्या, एक प्रकारचा ट्रॅप तयार होईल, एक प्रकारचं जाळं तयार होईल, की त्याच्यामध्ये तुम्ही अलगद फसा. यामध्ये गोष्ट आता सांगितल्याप्रमाणे तुमचे जे निर्णय आहेत ते सरळ सरळ ठेवा, पारदर्शक ठेवा. अतिविश्वास ठेवून कुठलेही निर्णय घेऊ नका. मोठी रिस्क घेऊ नका. लक्षात घ्या, जरी तुम्हाला आताचा कालावधी हा बराचसा तुमच्या ते हमी झालेला आहे, याच्यातून सुटणं कठीण आहे वगैरे वगैरे असं बरंच काय वाटत असेल, तरीसुद्धा मग होतं काय की आपण एखादी गोष्ट टळण्याकरता थोडीशी जास्त रिस्क घेतो आणि त्या रिस्कमध्ये आपण फसतो. तशाच प्रकारचा कालावधी तुमचा आत्ता चालू होणार आहे, ग्रहण कालावधी. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमच्यासाठी सुद्धा जवळजवळ 7 तारखेपासून जवळजवळ 4 ते 5 तारखेपासून ते 13-14 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. मी खास करून सांगू इच्छितो की या संपूर्ण महिन्यामध्ये असे कोणतेही निर्णय घेऊ नका. गोष्ट उत्तम लक्षात घ्या, हा फक्त मुद्दा 7.5चा नाही आहे. हा मुद्दा आहे लघु 7.5चा. तुमची जिथे असं 7.5 लघु 7.5मध्ये आहे, म्हणजे फक्त आणि फक्त ग्रहण कालावधी नाही, तर 2.5 वर्षे तुम्हाला त्रासदायक आहे. तर या संदर्भात आत्ता घेतलेले निर्णय हे पुढे 2-2.5 वर्ष तुम्हाला त्रासदायक होऊ शकते. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं कन्या लग्न असेल आणि तुमची रास कुंभ असेल, तर अर्थातच कुंभ राशीला वेगळं काही सांगायला नको. मेरी 2.5 ते 3 वर्ष तुम्ही बऱ्याच त्रासातून चाललेल्या 2022 पासून बऱ्याच त्रासामधून चाललेले आहात. त्याचे अनुभवसुद्धा तुम्ही घेतलेले असतीलच. तर आत्ता साधारण हा जो ग्रहण कालावधी आहे, या ग्रहण कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे, निर्णयांकडे लक्ष देणं गरजेचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मानसिकतेकडे. प्रलोभनापासून लांब राहा. कदाचित तुम्हाला अशी संधी येऊ शकेल की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटू शकेल की गोष्टी तुमच्यासाठी खूप सोप्या आहेत आणि तुम्ही त्या अगदी सहजपणे करू शकता. परंतु ज्यावेळी तुम्ही करा त्यावेळेस मात्र त्याचे जे रिझल्ट्स असतील, त्याचं जे आउटकम असेल ते पूर्णपणे वेगळं असेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन निर्णय घेऊ नका. आता लक्षात घ्या, तुमच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे सध्या की जो गुरु आहे, हा गुरु तुमच्यासाठी फेवरेबल आहे, की जो तुमच्या 10व्या स्थानामधून भ्रमण करतो आहे, कन्या लग्न आणि कुंभ राशीकरता सांगतोय, किंवा तुमच्या राशीच्या पंचक स्थानावरून तो भ्रमण करतो आहे. ज्यामुळे एकंदरीत गुरु तुमचा चांगला आहे. फक्त तुम्हाला या महिन्याच्या 14-15 तारखेपर्यंत होल्ड करायचं आहे. चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. लक्षात घ्या, 7.5 पूर्णपणे संपलेली नाही आहे. बस या गोष्टीने जर का तुम्ही लक्ष दिलं तर अर्थातच जे ग्रहण आहे ते ग्रहण आपला इफेक्ट देणार, परंतु तुम्ही स्वतःच्या कृतीने ते जे ग्रहणाचे इफेक्ट आहे ते तुमच्या आणखी विरोधात करू नका. ही गोष्ट महत्त्वाची राहील. तर मित्रांनो, हे होतं कन्या रास किंवा कन्या लग्न याकरता ग्रहणाचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नक्की कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. आपले अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की हमी करा. धन्यवाद.